आणि यानंतर जाऊयात विदर्भामध्ये नेमक्या राजकीय घडामोडी काय आहेत, राजकीय गणित सध्याची नेमकी काय सांगतायत जाणून घेऊयात फटाफट। बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर बहुचर्चित आणि बहुप्रशिक्षित अशी असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अखेर तुटली आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता चित्र अधिक स्पष्ट होत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे चारही पक्ष वेगवेगळे लढणार असून ही निवडणूक अधिक रंजक होणार आहे। चारही पक्षांच्या याद्या ह्या अंतिम झालेल्या असून चारही पक्ष आपापल्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावणार आहे। कालपर्यंत पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते आज बंडखोरी करताना दिसून आले। विशेष म्हणजे कालपर्यंत पक्षाकडून तिकीट मिळावे असं अनेकांना वाटत होतं, मात्र अनेकांचा हिरमोड झाल्याने त्यांनी स्वतंत्ररित्या उमेदवारी दाखल केली। आता नामनिर्देशन पत्र दाखल झाली असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे यात किती जण मागे घेतात आणि किती जण उमेदवारी कायम ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना शिवाय मनसेही स्वतंत्ररित्या या निवडणुका लढत आहेत। त्यामुळे या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाचा कस लागणार आहे।